नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार। तिसऱ्या गुरुवारी आपण अष्टलक्ष्मीची सेवा करत असतो। बघा, लक्ष्मी फक्त पैशांची नाही आहे, तर उद्याच्या दिवशी आपल्याला 8ही लक्ष्मींची पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर वैभव लक्ष्मीचं पुस्तक असेल तर यामध्ये दिलेलं आहे वीरलक्ष्मी माता, धोरी लक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, संतान लक्ष्मी माता, ऐश्वर्य लक्ष्मी माता, अशा विविध प्रकारच्या 8 प्रकारच्या माता लक्ष्मींची नावे या पुस्तकामध्ये दिलेली आहेत। बघा, जसं की याच्यात सांगितलं आहे धनलक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, आदिलक्ष्मी माता, विजयलक्ष्मी माता, ऐश्वर्य लक्ष्मी माता, वीरलक्ष्मी माता, संतान लक्ष्मी माता आणि धान्यलक्ष्मी माता। तर लक्ष्मी ही 8 प्रकारची असते। फक्त पैसा मिळवून होत नाही, तर आपल्याला सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य हे सगळं हवं असतं। पैशांनी हे सगळं विकत घेता येत नाही। म्हणून आपल्याला फक्त माता लक्ष्मीची नसून अष्टलक्ष्मीची सेवा तिसऱ्या गुरुवारी करायची असते। तर आता बघा, अर्थात आधीपासून सांगते काय करायचं आहे। सगळ्यांना माहिती आहे गुरुवार आहे, त्यामुळे आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो। सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर नित्यनियमाची आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचे 5 स्वस्तिक काढायचे आहे। एक गॅस म्हणजे किचन ओट्यावरती, दुसरं माता लक्ष्मीची मांडणी करणार त्या पाटाखाली, तिसरं म्हणजे तुळशी मातेजवळ, चौथं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या या साईडला आणि 5वं दुसऱ्या साईडला, असे छान 5 हळदीचे स्वस्तिक काढायचे आहेत। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबऱ्यावरती या साईडने एक आणि या साईडने एक अशा 2 पद्धतीचे दिवे देखील लावायचे आहे। रांगोळी काढत नसाल, आवर्जून रांगोळी गुरुवारच्या दिवशी आपण काढायलाच पाहिजे, जसं दररोज काढायला पाहिजे। त्याचबरोबर लक्ष्मी पदम, गायत्री पदम हे देखील काढायचं आहे। तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे। तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करतो। दर गुरुवारी जशी मांडणी करत आला आहात त्याच पद्धतीने मांडणी करायची आहे। मात्र आता आपण माता लक्ष्मीला दर गुरुवारी जसा पंचामृताने अभिषेक करत होतो किंवा कोणी फक्त स्वच्छ पाण्याने करत असेल, मात्र या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला अष्टलक्ष्मीसाठी पूजा करायची आहे। तर तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे तांब्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला कुंकू टाकायचं आहे। हे कुंकू मिश्रित पाणी आपल्याला यानी माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मी अभिषेक करत असताना आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम अत्यंत सोपा आहे, खूप 2-3 मिनिटाचं अगदी महालक्ष्मी अष्टकम आहे आणि ते खूप सोपंही आहे म्हणायला। तर ते तुम्हाला कुठेही गुगलला, युट्यूबला मिळून जाईल, तसं मी तुम्हाला स्क्रीनवर देते। या वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये आहे। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे म्हणून देखील दाखवते। तर बघा, हे महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला त्या कुंकवाच्या पानाने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। आता मला तरी असं वाटत नाही की कुणाच्या घरी माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, पण नसेल, फोटो असेल तर फोटोवर तुम्ही पाणी शिंपडू शकता किंवा बघा, तुम्ही एखादी सुपारी माता लक्ष्मी म्हणून तिला देखील अभिषेक करू शकता। कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करणं, माता लक्ष्मीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे। तर बघा, कुंकवाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर एक प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं। माता लक्ष्मीची मूर्ती कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पुसून त्या प्लेटमध्ये तांदळावरती ठेवायची। आता आपल्याला कुंकुम अर्चन देखील करायचं आहे। सगळ्यात महत्वाची सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणून अभिषेक करणे आणि दुसरं म्हणजे कुंकुम अर्चन करणे। आता कुंकुम अर्चन कसं करायचं? माता लक्ष्मीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुम अर्चन करायचं असतं। कुंकुम अर्चन करताना तुम्हाला कमलात्मक मंत्र कसा आहे, तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः हा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्हाला 16 वेळा का होईना त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुम अर्चन करायचं आहे। आता मूर्तीवरती नसेल करू शकत तर फोटो असेल तर फोटोवरती करा। श्रीयंत्रावर केलं तर अतिशय उत्तम। बघा, कमलात्मक मंत्रानेच करा असं मी सांगेन, पण आता कमलात्मक मंत्र म्हणणं आम्हाला शक्यच नाहीये। तर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः 16 वेळा का होईना ही सेवा करा।
महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून देखील तुम्ही करू शकता. आता बघा, महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 लवंग देखील देवीला अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला 11 लवंग घ्यायचे आहेत. एकदम 11 लवंग हातामध्ये घ्यायचे नाही, वाटीमध्ये 11 लवंग घ्यायच्या. 1 लवंग हातामध्ये घ्यायची, महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आणि ती देवीच्या चरणांजवळ अर्पण करायची. परत दुसरी घ्यायची, महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं देवीच्या अशा 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम. अगदी 2-3 मिनिटाचा आहे, त्यामुळे त्याला वेळ जागत नाही जास्त, त्यामुळे 11 वेळा म्हणून 11 लवंगा तिथे अर्पण करायच्या. आता ह्या ज्या लवंगा अर्पण केलेल्या आहेत ह्याचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी त्या उचलून घ्यायच्या. प्रसाद म्हणून तुम्ही प्रत्येकाने घरामध्ये खायच्या आणि त्यातली एक लवंग एक मिस्टर, त्यातली एक लवंग पती पत्नीने आपल्या वॉलेटमध्ये एक ठेवायची आणि बाकीच्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. लक्षात ठेवा, ह्या तुम्ही तशाच खाल्ल्या तरी चालेल, मात्र तिखट पदार्थांमध्ये जसं की भाजीमध्ये वगैरे तुम्ही ह्या वापरू नका. तर ह्या आपल्याला तशाच प्रसाद म्हणून खायच्या असतात. तर अशी ही अतिशय सुंदर महालक्ष्मी अष्टकमची 11 लवंगांची सेवा देखील तुम्हाला करायची आहे. आता संध्याकाळी तुम्हाला अजून काय करायचं आहे ते सांगते. 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि 2 लवंग घ्यायच्या आणि कापूर जाळून त्यावर ह्या 2 लवंग जाळायच्या. हा जो लवंगांचा सुगंध आहे, हा जो वास आहे, हा जो सुवास आहे, तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हा आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये तो फिरवायचा आहे. हा आता हे तर आहे ना, हे लवंग आणि कापूर हे तर आपण दर गुरुवारी जाळत असतो, मात्र 3ऱ्या गुरुवारी आवर्जून तुम्ही हे करा. माता लक्ष्मीला हा सुगंध अतिशय प्रिय आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होत आहे असं जाणवेल. त्यामुळे ही माता लक्ष्मीच्या अतिशय आवडीची सेवा आहे. अष्टलक्ष्मी सेवा, अष्टलक्ष्मी स्तोत्र तुम्ही आवर्जून म्हणा. 11 लवंगा अर्पण करा देवीला आणि कुंकुम अर्चन आवर्जून महिलांना करा. जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करा. खूप सुंदर असं हे महालक्ष्मी अष्टकम आहे, तुम्हाला मी म्हणून दाखवते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्व दुःख भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आदिशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महादरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेन भक्तिमानव सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्य प्राप्नोति सर्वदा. एककालं पठे नित्यं महापाप विनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्य समन्वितः त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रु विनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. असं हे अतिशय सुंदर असं महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे. लक्षात घ्या, फक्त माता लक्ष्मी पैसे मिळाले म्हणजे सगळं मिळेल असं नसतं. त्यासाठी आपल्याला सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य हे सुद्धा हवं असतं आपल्याला. त्यासाठीच या पुस्तकामध्ये दिलेलं आहे धैर्यलक्ष्मी माता, विजयलक्ष्मी माता, ऐश्वर्यलक्ष्मी माता, वीरलक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, धान्यलक्ष्मी माता, संतानलक्ष्मी माता. ह्या 8ही माता लक्ष्मींची सेवा आपल्या हातून घडते. त्यामुळे महालक्ष्मी अष्टकांचं पठन महिलांनो जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळा आवर्जून करा आणि दर गुरुवारी जशी पूजा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पूजा उद्या देखील करायची आहे.